बघा स्टुडंट, आपला प्रॉब्लेम सेट ए जो आहे आपला प्रॉब्लेम सेट 4A कशाचा, फायनान्शियल प्लॅनिंगचा. आपण काही क्वेश्चन त्यामध्ये सॉल्व्ह केलेले आहे आणि आता यामध्ये लास्ट जो टॉपिक आहे किंवा लास्ट व्हिडिओ आहे तो आपला क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर कशाचा आहे 10th आहे, ते आपण पाहणार आहोत. तर चेक करा. सर्वात पहिले काय म्हणतो, अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र सप्लाय व्हॅक्यूम क्लीनर शॉपकीपर इन वसई. वसईचा जो शॉपकीपर आहे त्याला व्हॅक्यूम क्लीनर देणं प्रोव्हाइड केलं कोण, अण्णा पाटील. ओके. आणि फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू त्याची 14,000 आणि जीएसटी रेट होता 28. त्यानंतर काय केलं, शॉपकीपरनं सोडून कस्टमरला विकलं. जीएसटी रेट जो तुम्हाला दिला रेट तोच दिला, फॉर तोच रेट दिला जीएसटी आणि किती लागले 16,800 ला. ओके. टॅक्सेबल. फाइंड द फॉलोइंग. आता आपल्याला काही क्वेश्चन दिले आहेत ते आता पण पाहू. तर सर्वात पहिले अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी शोन इन द टॅक्स इनवाइज बाय अण्णा पाटील. तर सर्वात पहिले घेऊ आपण फॉर अण्णा पाटील. पहिला क्वेश्चन आहे तर फॉर कोणासाठी, अण्णा पाटील. ओके. तर सर्वात पहिले पहा, अण्णा पाटीलनं काय केलं, ती जे काय व्हॅक्यूम क्लीनर होती कितीला विकली आहे 14,000. म्हणजेच काय मिळलं, ज्यावेळेस सेल करतो त्यावेळेस म्हटलं आउटपुट टॅक्स. ओके. तर आउटपुट टॅक्स किती पर्सेंट आहे चेक करा. इथं आहे तुम्हाला आउटपुट टॅक्स आहे 28%. किती पर्सेंट, 28%. आणि कितीवर तुम्हाला कितीला विकली ते शॉपकीपरला, वसईच्या शॉपकीपरला किती लागला 14,000. 28% ऑफ 14,000. क्लिअर. तर इथं किती घेऊ 28 अपॉन 100 इंटू किती आहे 14,000. ठीक आहे. आता चेक करा 2020 किती लागले आपल्याजवळ, सॉरी 10 याच्यामध्ये काय झालं एवढा जास्त झालाय 2020 किती उरले आपल्याकडे 28 इंटू 140. ओके. हा 0 मी लावून टाकला. 14 8 जा 112 11 कॅरी 14 2 जा 28 28 38 39 म्हणजेच किती आला आउटपुट टॅक्स आला तुमचा, आउटपुट टॅक्स किती आला 3,920. क्लिअर इथपर्यंत. आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी, अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला काढायचं आहे. याच्यावरच आउटपुट टॅक्स आहे तर याच्यावरच आपल्याला काय घ्यायचं आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी. एसटी इक्वल टू एसजीएसटी. तर किती घेऊ आपण 3920 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर 2 1 जा 2, चेक करा डिवाइड करून टाकू आपण 3920 2 1 जा 2 1 2 9 जा 18 1 2 2 6 जा 0 किती आला रुपीज 1960. ठीक आहे. ओके. हे झालं अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. कोणासाठी फॉर अण्णा पाटील. ओके. आता आपण बघू कोणासाठी पाहणार, आता आपण अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी 4 बाय शॉपकीपर इन वसई. आता चेक करा वसईच्या शॉपकीपरनं कस्टमरला किती विकली चेक करा किती 16,800. तर सेकंड घेऊ आपण फॉर कोण दिला आपल्याला फॉर अण्णा पाटील होता आणि नंतर कोणता फॉर शॉपकीपर. ठीक. आता याचा आउटपुट टॅक्स काढू आपण at the time of sale. output tax. ओके. तर आता कितीवर, आता किती आहे आपल्याजवळ 16,800. याच्यावर सुद्धा किती पर्सेंट आहे 28% आहे. 28 of 16,800. ओके. तर 28 upon 100 इंटू 1680 आपल्याकडे उरले 28 इंटू 168. ठीक आहे. आता आपण काय करू मल्टिप्लाय करून टाकू. फोर 10 1 कॅरी 7 किती आला 4704. हा आला तुमचा आउटपुट टॅक्स. ओके. तर हा इथं आउटपुट टॅक्स काय करणार आहे, तुम्हाला काय करायचं याला आउटपुट टॅक्स आपल्याला अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी कोणाचं आहे ते कोणाचं आहे चार्ज बाय शॉपकीपर लागेल. तर आपण काढू अमाऊंट ऑफ सीजीएसटी एसटी इक्वल टू
SGST. तर कितीवर 4704 डिवायडेड बाय 2. तर चेक करा तुमचं डिवाइड होईल ते 4704, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 1 2 5 जा आणि किती 2 2 जा 4. किती आलं तुमच्याकडे चेक करा किती आलं 2 3 2 3 5 2. तर किती आलं 2352 CGST आणि SGST अमाउंट. एक पुन्हा बोलतो 2 2 जा 4, 2 3 जा 6, 1 कॅरी 2 5 जा 10, 2 2 जा 4. ओके, तर हे अमाउंट कशी झाली तुमची CGST आणि SGST. म्हणजे चेक करा आपण जे अमाउंट ऑफ CGST आणि SGST शोन बाय टॅक्स इनवॉइसेस कोणाची काढली आहे फॉर अण्णा पाटीलची सुद्धा काढली आहे आणि फॉर कशाची काढली आहे शॉपकीपरची सुद्धा आपण इथं व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ओके, तर आता आपण पाहणार व्हॉट इज द CGST आणि SGST payable by shopkeeper in वसई at the time of filing the return. ओके, तर आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पहा या ठिकाणी आता शेवटचा टप्पा व्हॉट इज द CGST आणि SGST पेएबल. काय पाहिजे आपल्याला CGST आणि SGST पेएबल. तर आपल्याला काय करायला लागेल इथं पहा हा राहील आउटपुट टॅक्स तर हा राहील तुमचा इनपुट टॅक्स. ओके, तर आता मी काय करतो इरेज करतो सर्वात पहिले थर्ड नंबर. कोणता थर्ड नंबर काय आपल्याला जीएसटी पेएबल बाय जीएसटी पेएबल जीएसटी कोणतं व्हॉट इज द CGST आणि SGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर आता थर्ड नंबरचा आता सर्वात पहिले चेक करा हा तुमचा काय राहील आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स तर तो किती आहे तुमच्याकडे ₹4704 आणि हा राहील तुमचा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय बेटा ITC. ओके, ITC किती आहे तुमच्याकडे ₹3920. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे जीएसटी पेएबल. काय करायचं आहे जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल काय तुमचा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. टॅक्स मायनस ITC. ओके, तर आउटपुट टॅक्स किती आला आपल्याकडे 4704 मायनस 3920. आता काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं 4704 मायनस 3920. ओके, 4 10 मधून 8 2 गेले 8, 17 मधून 10 गेले इकडे उरले तुमचे 7 आणि 0. तर किती झालं 784 रुपीज 784. ओके, तर ह्या झाला तुमचा जीएसटी पेएबल. आपल्याला काय विचारलंय व्हॉट इज द CGST आणि SGST. काय विचारलंय CGST आणि SGST. तर आपण काढू CGST इक्वल टू SGST इक्वल टू GST बाय 2 किती मिळतो 784 डिवायडेड बाय 2 म्हणजे तुमच्याकडे 2 3 जा 6, 2 9 जा 18, 2 2 जा 4. तरी इकडे आपण काय करू डिवाइड करून पाहू आपण काय झालं चेक करा 784 डिवायडेड 2 3 जा 6, 1 कॅरी 2 9 जा 18, 0 2 2 जा 4. तर आपल्याकडे किती आलं 392. तर हे काय झाले 392. हे झाले तुमचे जीएसटी व्हॉट इज द CGST आणि SGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई. ओके, तर या ठिकाणी चेक करा स्टुडंट या ठिकाणी आपलं 9th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा काय झालं आहे संपलेलं आहे. तर ओके, आता या ठिकाणी पाहणार आहोत आपण 10th नंबरचं एक्झाम्पल. ते सुद्धा इझीच आहे पाहून घेऊ आपण. पहा काय दिलं आहे थोडी जागा आपल्याला इथं लागू शकते. ओके, तर पहा आपल्याला दिलाय की फॉर द गिवन ट्रेडिंग आपल्याला इथं केलं टॅक्स इन 1 2 3 जीएसटी रेट दिला आपल्याला 12% वॉच चार्ज फॉर द आर्टिकल सप्लाय. पहा होलसेलर काय दिलं तुम्हाला होलसेलर आणि त्यावेळेस टॅक्सी होलसेलरने विकली डिस्ट्रीब्युटरना विकली कस्टमरला. ओके, तर सर्वात पहिले आपल्याला प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेबल अंडर द ईच हेड बाय द होलसेलर डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर. आपल्याला काय करायचं प्रत्येकाचं काय करायचं आहे पहा अँड टायमिंग फायलिंग द रिटर्न
ऑफ द गव्हर्नमेंट. आपल्याला प्रत्येकाचं जीएसटी पेएबल काढायचं. काय करायचं आहे? जीएसटी पेएबल. तर सर्वात पहिले आपण पाहू फॉर कोण दिलं आपल्याला? होलसेलर. होलसेलर. ओके. फॉर आउटपुट टॅक्स काढू. काय काढू आपण? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स कितीवर काढायचं आहे आपल्याला? विकलं आहे ना, कितीला विकलं? 5000. आणि किती पर्सेंट काढायचं आउटपुट टॅक्स? किती पर्सेंट आपल्याला? 12%. 12% ऑफ 5000. तर 12 upon 100 into 5000 0 0. तर किती झालं? 0 12 5 60. ओके. ठीक आहे. थोडं पद्धतशीर समजून घेतलं तुमच्या लक्षात येईल. होलसेलर. ओके. आउटपुट टॅक्स होलसेलर. ओके. त्यानंतर फॉर दुसरा कोणता दिलाय? डिस्ट्रीब्युटर. काय दिला आपला? डिस्ट्रीब्युटर. ओके. आता डिस्ट्रीब्युटर साठी चेक करा आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. ठीक आहे. आता बघा आउटपुट टॅक्स किती पर्सेंट? पुन्हा 12% आहे. किती आहे? 12% ऑफ कितीवर? पावडा 6000. 12 upon 100 into 6000. 0 0 तुमचे कॅन्सल. तर रुपीज किती बनणार? 12 7 72 आणि तिथं 720. किती बनला? 720. तर आता या ठिकाणी लक्षात ठेवा. आता हा काय झाला तुमचा? हा झाला तुमचा इथं आउटपुट टॅक्स. काय झाला? आउटपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्स साठी हा झाला तुमचा आउटपुट टॅक्स. पण तुमच्या ह्या आउटपुट टॅक्सला हा काय बनला आहे? आयटीसी. काय झाला आहे? आयटीसी. तर आयटीसी अमाऊंट किती घेऊ आपण इथं? ₹600. हे थोडं लक्षात ठेवणे. आता आयटीसी इथं हा आउटपुट टॅक्स, तर हा त्याचा काय झाला? आयटीसी. आता काय काढायचं आपल्याला? आता काढायचं जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल मध्ये काय करायला लागेल? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे आयटीसी. आउटपुट किती आहे तुमच्याकडे? 720 मायनस किती आहे? आयटीसी 600. म्हणजेच किती झाला तुमचं? 120. किती झाला? जीएसटी पेएबल 120. जर जीएसटी पेएबल तुमचा किती झाला? 120. जीएसटी पेएबल किती झाला? 120. तर आता काय करायचं आपल्याला? सीजीएसटी आणि एसजीएसटी. ओके. जीएसटी बाय 2. तर जीएसटी किती आपल्याकडे? जीएसटी आपल्याकडे 120 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती? 60. किती आलं? 60. ओके. आता हे कॅल्क्युलेशन कोणामध्ये झालं पहा. हे कॅल्क्युलेशन कोणामध्ये झालं? होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर. आपल्याला काय म्हटलंय? प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेएबल अंडर इच हेड बाय होलसेलर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ऍट द टाइम फायलिंग. आता चेक करा. तर किती आलं आपल्याकडे? सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी आली आपल्याकडे 20 आणि एसजीएसटी सुद्धा किती आले आपल्याकडे? 20. ओके. आता पहा स्टुडंट एक लक्षात घ्यायचं. आता पहा या ठिकाणी तुमचा काय होतं? हा तुमचा इथं इनपुट टॅक्स बनला. काय बनला? इनपुट टॅक्स. आणि हा काय बनला? आउटपुट टॅक्स. आता मी काय करतो? होलसेलरच्या आता इथं रिमूव्ह करतो आणि काय घेतो? रिटेलर घेतो. कोण घेतो? रिटेलर. फॉर रिटेलर. कोण दिलं आपल्याला? फॉर रिटेलर. ओके. तर फॉर रिटेलर आता आउटपुट टॅक्स काढू. काय काढू? आउटपुट टॅक्स. तर किती रिटेलर कस्टमरला कितीला विकली? आउटपुट टॅक्स ऍट द टाइम ऑफ सेल किती जातं? 12% ऑफ 6500. ओके. तर 12 upon 100 into 6500. 0 0 कॅन्सल होऊन जाईल तुमचे. ठीक आहे. ओके. 12 5 60. 6 राहिले 72 78. तर या ठिकाणी हा झाला आउटपुट टॅक्स. 780 काय झाला? आउटपुट टॅक्स. रिटेलरचा हा झाला आउटपुट टॅक्स. तर या ठिकाणचा जो डिस्ट्रीब्युटरचा जो आउटपुट टॅक्स होता तो आता काय बना? आयटीसी. काय बना? आयटीसी. मी काय घेणार आहे? आयटीसी किती राहणार आपल्याला? 720. आयटीसी किती राहणार आता? 720. आयटीसी किती राहील? ₹720. हा झाला आयटीसी. आता आपल्याला काढायला लागते जीएसटी पेएबल. काय करायचं आहे? जीएसटी पेएबल. हा स्टुडंट पद्धतशीर पहा बघतो थोडं.
कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तुम्हाला, जीएसटी पेएबल, जीएसटी पेएबल चेक करा. जीएसटी पेएबल काही ना आपल्याकडे आउटपुट टॅक्स, टॅक्स मायनस आयटीसी. ओके, आउटपुट टॅक्स किती झाला 780 मायनस आयटीसी किती झाला आपल्याकडे 720, तर किती उरण आपल्याकडे 60 रुपीज. किती झालं 60. आता आपण काढू सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता काय काढू आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी. पहा तर जीएसटी बाय 2, तर पेएबल जीएसटी किती आली आपल्याकडे 60. जीएसटी बाय 2, तर जीएसटी किती आहे स्टुडंट आपल्याकडे 60 आणि डिवायडेड बाय 2, तर म्हणजेच किती आली आपल्याकडे 30. सीजीएसटी आणि एसजीएसटी ची अमाऊंट किती आली 30. कोणासाठी रिटेलरसाठी. कोणासाठी रिटेलरसाठी. तर या ठिकाणी पहा स्टुडंट आपला फर्स्ट क्वेश्चन काय झालेला आहे संपलेला आहे. या ठिकाणी काय झालं आपला याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपला संपलेला आहे. पहा तर झाला या ठिकाणी. ओके, तर आता सेकंड क्वेश्चन आपला आहे ऍट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय कंझ्युमर. ऍट द एंड. आता पहा एंडला चेक करा. एंडला किती रुपयाला वस्तू पडली. हा रिटेलर किती घेईल 6500 तर घेईनच. ठीक आहे, 6500 तो घेणार आहे. ओके, आणि त्यानंतर त्याच्यावर जो आउटपुट टॅक्स आहे तो किती आहे तुमचा 780. तर तो त्याच्यासाठी काय बनणार आयटीसी बनेल. ओके, तर आता पहा चेक करा तर कितीला विकल्या गेली आहे. सेकंड क्वेश्चन सांगतो आता. ओके, तर पहा काय म्हटलं आपल्याला ऍट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कस्टमर. अमाऊंट इज पेड बाय कस्टमर. ओके, काय करावं लागेल याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, तुमची जे व्हॅल्यू होती कोणती व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू. आता हा काय बनेल तुमच्यासाठी आयटीसी. तर टॅक्सेबल व्हॅल्यू काय बनेल तुमचं टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस आयटीसी. ओके, तर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 6500 प्लस त्याच्यामध्ये काय लागेल 780. तिथे जी आयटीसी चेक करा 082 बरोबर आहे आणि एक कॅरी कितीला पडेल ते 7280. पहा 087 + 5 12 1 कॅरी 7280 कोणाला पडेल ती पडेल कस्टमरला. कितीला पडेल कोणाला पडेल कस्टमरला. ओके, तर या ठिकाणी आपला काय झाला क्वेश्चन नंबर सेकंड सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे, तर आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर थर्ड. तर क्वेश्चन नंबर थर्ड पहा चेक करा स्टुडंट. क्वेश्चन नंबर थर्ड एकदम सिंपल आणि इझी क्वेश्चन आहे. पहा काय दिलं आपल्याला राईट विच ऑफ द इनवॉइसेस इश्यू आर B2B B2C. ओके, तर चेक करा पहिला जो व्यवहार झाला होता कोणामध्ये झाला होता. थर्ड याचा आन्सर आहे. पहिला जो व्यवहार झाला तो कोणामध्ये झाला B2B. B2B म्हणजेच कोण होतो होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर. ठीक आहे, माऊसने खाली लिहितो कोण आहे डिस्ट्रीब्युटर. ओके, नंतर दुसरा जो व्यवहार झाला पुन्हा B2B झाला बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. B2B म्हणजेच कोण डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर. टू रिटेलर. ओके, आणि तिसरा जो व्यवहार झाला तो कोणामध्ये झाला B2C म्हणजेच बिझनेसमॅन टू कस्टमर. म्हणजेच कोणामध्ये झाला रिटेलर टू कोण कंझ्युमर म्हणजे कस्टमर. ओके, तर पहा स्टुडंट या ठिकाणी काय झालं या ठिकाणी आपलं जो तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रॉब्लेम सेट 4A होता. कोणता होता 4A. या ठिकाणी आपला काय झालाय कम्प्लीट झालेला आहे. स्टुडंट
माझ्या परीने जेवढा होते तेवढा मी तुम्हाला सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवायचं, जास्तीत तुमच्यासाठी थोडा वेगळा टॉपिक आहे बाकीपेक्षा, तर तुम्ही थोडी त्यावर मेहनत घेतली तर तुम्ही काय करू शकता, इझी यामध्ये मार्क सुद्धा काढू शकता. आणि या ठिकाणी पहा, आपला जो प्रॉब्लेम सेट आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रॉब्लेम सेट 4A हा इथं आज आपला संपलेला आहे. थँक्यू.